बघा मित्रांनो, एक नवीन बातमी आता इथे समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेची। तर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये बंद झाले। लाडक्या बहिणी संतापल्या आणि 4 जिल्ह्यातील महिलांचा उद्रेक आता आलेला आहे, रस्त्यांवर उतरल्या। तर ई-केवायसी प्रक्रियेनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 1500 रुपयांचा हप्ता बंद झाल्याने राज्यभरात महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना सरकारकडून प्रति महिना 1500 रुपयाचे मानधन दिले जात होते। लाभार्थी महिलांच्या खात्यात नुकताच डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे। काही दिवसात जानेवारी महिन्याचे 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत। पण ई-केवायसीची प्रक्रिया संपल्यानंतर अनेक लाडक्या बहिणींचा 1500 रुपयाचा लाभ बंद झाला। लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद झाल्यानंतर राज्यातील महिलांमध्ये संतापाचे वातावरण असल्याची परिस्थिती समोर आली। वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली लाडक्या बहिणींकडून जिल्हाधिकारी कार्यालयात जाब विचारायला 5 तालुक्यातील महिलांनी आपला संताप सरकारी कार्यालयात व्यक्त केला आहे। जोपर्यंत योजनेचा लाभ सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नसल्याचा पवित्रा महिलांनी घेतलेला आहे। तर हिंगोलीमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाल्याने महिलांनी सरकारच्या विरोधात यल्गार पुकारला आहे। निवडणुकीनंतर सरकारची लाडकी बहीण तोडकी झाली का असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत। दरम्यान हिंगोलीच्या सेनागाव, ओढा, कळमनुरी, वसमत आणि हिंगोली अशा 5ही तालुक्यातून शेकडो लाडक्या बहिणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या आहेत। जोपर्यंत शासनाचे अधिकारी आणि मुख्यमंत्री आमच्या लाडक्या बहिणींचा हप्ता सुरू करणार नाहीत तोपर्यंत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयातून उठणार नसल्याचा पवित्रा महिलांनी घेतला आहे। दरम्यान हिंगोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी महिलांच्या भेटीसाठी पोहोचले असून या समजूत काढत आहे। तसेच वाशिममध्ये सुद्धा महिलांचा उद्रेक। लाडकी बहीण योजना बंद करा। हिंगोलीशिवाय वाशिम जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचाही उद्रेक समोर आला। वाशिम जिल्ह्यातील अनेक लाडक्या बहिणींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे। ई-केवायसी करूनही लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही, त्यामुळे संतप्त महिला आज वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या। सर्वच लाडक्या बहीण योजनेत ठेवा, नाहीतर लाडकी बहीण योजना बंद करा असा संताप महिलांनी व्यक्त केला। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांशी महिलांशी संवाद साधत समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे। तसंच आता बघा तिसरा जिल्हा बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यात जवळपास 30,000 लाडक्या बहिणींचा लाभ हा बंद झालेला आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार या अफवेमुळे महिलांनी बुलढाण्याच्या जिल्हा महिला व बाल कल्याण कार्यालयात धडक दिली। गेल्या 2 महिन्यापासून लाभ कशामुळे बंद झाला याच्या चौकशीसाठी महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। बुलढाणा जिल्ह्यात 6.5 लाखाच्या जवळपास महिला योजनेचा लाभ घेत होत्या, मात्र ई-केवायसीमध्ये त्रुटी आल्याने जवळपास 30,000 महिलांचा लाभ थांबलेला आहे। ई-केवायसीमध्ये त्रुटी आढळल्याच्या प्रमुख कारणामुळेच हा लाभ थांबण्याची माहिती आहे। त्यामुळे ई-केवायसीमधील ही त्रुटी दुरुस्त करण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी आता लाभार्थी महिलांकडून केली जात आहे। आता चौथा जिल्हा आपण इथे बघूया, यवतमाळ। यवतमाळमध्ये लाडक्या बहिणी आक्रमक। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधात घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 18 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना 1,500 रुपये महिना देण्यात येत आहे। या योजनेत यवतमाळ जिल्ह्यातील 6 लाखाहून अधिक महिला पात्र ठरल्या होत्या, मात्र मध्यंतरी शासनाने केलेल्या सर्वेत सरकारी नोकरदार, 4 चाकी टॅक्सचा भरणा करणाऱ्या तसेच एकाच कुटुंबातील 3 पेक्षा अधिक महिलांची नावे वगळण्यात आली होती। त्यानंतर आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसी अनिवार्य केली होती। ई-केवायसीची 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती। या मुदतीत 60% अधिक पात्र महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली, तर काही महिलांनी केवायसीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले। 2 दिवसापूर्वी शासनाने डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित केला, परंतु शेकडो महिलांना लाभ खात्यात जमा झालाच नाही। यामध्ये केवायसी पूर्ण करणाऱ्या बहुतांश महिलांचा समावेश आहे। या प्रकारामुळे संतप्त महिला दैनंदिन महिला व बालकल्याण विभागात धडक देत आहे। लाभ बंद करण्यात आल्याची कारणे मीमांसा उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी केल्या जात आहे।
KYC पूर्ण झाल्याचे ऑनलाईन दिसत आहे तरीसुद्धा लाभ न दिल्याचे प्रकार समोर आले आहे. या प्रकारामुळे महिला व बालकल्याण विभागाच्या डोकेदुखीत प्रचंड वाढ झाली. शेवटी महिला व बालकल्याण विभागाने KYCची लिंक पुन्हा चालू करावी असे पत्र पाठविले व या पत्रावर शासन कधी आणि नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहे. तर या अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर नेहमी येत असते मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इतर लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.